औरंगजेबाच्या क्रूरतेचे ऐतिहासिक पुरावे पुढारी न्यूजच्या हाती लागलेत आणि औरंगजेबाच्या अनाचार आणि अत्याचारासंदर्भात गुरु गोविंद सिंग यांनी केलेल्या विश्लेषणाचं पत्र समोर आलंय। गुरु गोविंद सिंग यांनी फारसी भाषेमध्ये औरंगजेबाला जफरनामा लिहिलेला होता। 1705 साली लिहिलेलं हे पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। फारसी भाषेतलं हे पत्र आणि गुरु गोविंद सिंग यांच्याकडून विश्लेषण करण्यात आलेलं आहे। बातमी पाहतो छत्रपती संभाजीनगरमधून। 1705 साली हे पत्र लिहिलं गेलेलं आहे आणि त्या ऐतिहासिक पुरावे पुढारी न्यूजच्या हाती लागलेत। या पत्रात काय, औरंगजेबाला कुराणच्या नावावर खोटी शपथ घ्यायची सवय। औरंगजेबाच्या राजवटीमध्ये धर्माच्या नावावर अन्याय। गुरु गोविंद सिंगांच्या पत्रामध्ये हा आशय आहे। मुघल फौजा प्रामाणिकपणे युद्ध न करता कपटाने युद्ध करायच्या। मुघल सैन्याचा 40 शीख सैनिकांवर हजारो सैनिक पाठवून हल्ला। औरंगजेब क्रूर होता, त्याने माझ्या 4 मुलांना निर्दयीपणे मारलं। साहिबजादा अजित सिंग आणि साहिबजादा जुजार सिंग लढाईमध्ये शहीद। साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना जिवंत भिंतीमध्ये गाडलं। फारसी भाषेमध्ये हा आशय आहे। शरण आलेल्या शीख सैनिकांची औरंगजेबाकडून हत्या। औरंगजेबामध्ये धार्मिक ढोंग आणि प्रामाणिकतेचा अभाव। गुरुद्वाराचे सेक्रेटरी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण त्या पत्रामध्ये नेमकं काय काय उल्लेख आहे आणि 10वे गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी त्यामध्ये काय नमूद केलेलं आहे, त्यानंतर काय परिणाम झाला, ह्या सर्व गोष्टींची आपण संवाद साधूया। आपल्या सोबत सरबजीत सिंह आहे। सर, नेमकं काय पत्र आहे, तो कधी पाठवण्यात आला, काय त्यामधला उल्लेख आहे, काय सांगा। पूरे लेटर में उन्होंने एक फिल्म चला दी है औरंगजेब के जिंदगी की। कितने गुनाह तूने एक मुगल बादशाह के नाते किए हैं। बादशाह का धर्म जो होता है प्रजा की रक्षा करना। रक्षा की जब भक्षक बन जाए तो वो बादशाह नहीं कहलाते। धर्म की राजनीति में धर्म प्रधान होना चाहिए। लेकिन इन सब बातों का ध्यान ना रखते हुए औरंगजेब ने जो क्रूरता दूसरे समाजों पे दिखाई है, चाहे वो सिख समाज हो, मराठा समाज हो, कोई भी अन्य समाज हो, उनके खिलाफ बहुत अत्याचार इस मुगल बादशाह ने किए थे। उस जफरनामे के अंदर ये सारी चीजों का उल्लेख है। मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। जफरनामाच्या जर आम्ही आध्यात्मिक दृष्टीतून बघितला ते असं झालं की संघर्ष करून तुम्हाला काही फायदा होणार नाही, म्हणजे अंत सर्वांच्या बरोबरीचे आहे। ते जेवढी शांती करून आम्ही कोणताही काम केला ते देशासाठी, प्रदेशासाठी, लोकांसाठी चांगला होईल, अशी त्यांची एक आध्यात्मिक आपल्याला शीख मिळते या जफरनामातून।